myssc.in. नववीतून 10वीत जाणाऱ्या विद्यार्थ्यांचं इथे स्वागत आहे. आपण इंग्रजी आणि भाषा या विषयांच्या संदर्भात आपण माहिती मिळवलेली आहे. आपण गणितामध्ये काय बदल आहे, आत्ताचं 9वीचं पुस्तक तयार होताना काय विचार केलेला होता आणि 10वीचं पुस्तक जे आहे किंवा तो अभ्यासक्रम तुम्ही कसा अभ्यासावा याच्याबद्दलचं थोडंसं मार्गदर्शन मी इथे करणार आहे. आत्ता तुम्ही सर्वजण 9वीत आहात. 9वीचं फर्स्ट टर्म तुमची संपलेली आहे. पण तुम्हाला हे माहीत आहे का, एवढंच फक्त मला सांगायचं आहे की तुम्ही 1ली ते 8वीचा जो गणिताचा अभ्यासक्रम केलात तो अभ्यासक्रम हा करताना म्हणजे मॅथमॅटिक्सचा अभ्यासक्रम करताना तुम्ही काही वेगळेपणा तुम्हाला जाणवलं का 9वीमध्ये जाताना? तो फक्त आठवून द्यायचा इथे की 1ली ते 8वीचं जे सिलेबस होतं मॅथमॅटिक्सचं ते आणि 9th आणि 10th म्हणजे सेकंडरीचं सिलेबस तसंच टेक्स्टबुक, तर 8वी पर्यंत तुम्ही एकच टेक्स्टबुक वापरलं मॅथमॅटिक्ससाठी. 9th आणि 10th मध्ये मात्र गणिताची 2 पुस्तकं झालेली आहेत. आता 2 पुस्तकं का केली, अशीच का केली, याची कारणं आहेत. आणि ती कारणं म्हणजे एनसीईआरटीचं तुम्ही पुस्तक पाहिलं तर 9th आणि 10thचं एकच पुस्तक आहे. पण आपण महाराष्ट्र राज्यासाठी आपण जे पुस्तक तयार केले ती मुद्दाम आपल्या तुमच्या सोयीसाठी ही आम्ही 2 पुस्तकं तयार केली आणि म्हणून आपले पेपर सुद्धा 9th आणि 10th मध्ये 2 राहणार आहेत. आत्ताची तुमची फर्स्ट सेमिस्टर जी झाली त्याच्यामध्ये तुम्ही 2 मॅथमॅटिक्सचे पेपर दिलेले आहेत. तीच पद्धत ही सेकंड सेमिस्टरसाठी आणि 10th स्टँडर्डसाठी असणार आहे. तर एक जरी टेक्स्टबुक असलं 8वी पर्यंत तर पेपरही एक होता. 9th आणि 10th मध्ये तुमच्या अल्जेब्रा जॉमेट्रीचे 2 सेपरेट टेक्स्टबुक्स आणि 2 सेपरेट पेपर्स. 8वी पर्यंत काय होतं, मॅथमॅटिक्स जे तुम्ही शिकलात ते इंटिग्रेटेड शिकलात. इंटिग्रेटेड म्हणजे त्याच्यामध्ये अंकगणित, बीजगणित, भूमिती या सगळ्याचा समावेश होता. आता थोडंसं आम्ही बायफर्केशन केलं सेकंडरीसाठी की ते अल्जेब्रा आणि जॉमेट्री म्हणून. आणि त्यावेळेला 8वी पर्यंतचे जे गणित होतं त्याचा अप्रोच जो होता तो प्रॅक्टिकल अप्रोच होता. आणि 9th आणि 10th मधला जो अप्रोच आहे मॅथमॅटिक्स लर्निंगचा तो आहे ऍक्सोमेटिक अप्रोच. त्याचं उदाहरण मी तुम्हाला सांगणार आहे की तुम्ही 1ली ते 8वी पर्यंत जे गणित शिकताना 6वीचं एक उदाहरण आठवून देते. 6वी मध्ये तुम्ही एक चॅप्टर हे प्रॉपर्टी शिकलात आणि तीच प्रॉपर्टी तुम्ही 9वीच्या आता जून महिन्यामध्ये शिकलात. प्रॉपर्टी पहिली होती त्रिकोणाच्या 3 कोणांच्या मापांची बेरीज. सम ऑफ द मेजर्स ऑफ ऑल अँगल्स ऑफ ट्रायंगल इज 180. आणि तीच प्रॉपर्टी तुम्ही 9वीच्या मध्ये पण शिकता. कुठल्याही विद्यार्थ्याने असं विचारलं नाही की अरे काय हे झालंय की आमचं परत परत कशाला शिकायचं. त्याचा उद्देशच असा आहे की तुम्ही 8वी पर्यंत जे शिकलात तो भाग आणि 9वी मध्ये शिकत आहात त्याच्यातला फरक हा तुमच्या टीचर्सनी तुम्हाला समजावून दिलेला असेल. आणि जर राहिला असेल तर तो मला इथे सांगायचा आहे की तुम्ही 6वी मध्ये काय केलं, ट्रायंगल्स काढलेत, डिफरंट म्हणजे फिगर्स डिफरंट होत्या, त्याचे तुम्ही प्रोट्रॅक्टरनी अँगल्स मेजर केले आणि कन्क्लुजन काढलं फक्त की त्यांची सम किती 180 म्हणजे बेरीज केलीत. आता 9th मध्ये तुमच्याजवळ कोणतंही ॲपरेटस नाही, काहीही नाहीये आणि तुम्ही ते प्रूव्ह केलं. हे प्रूव्ह करताना तुम्ही काय वापरलं, युक्लिडची जॉमेट्री जी 2000 वर्षापूर्वी युक्लिडनी सांगितलं की काही ऍसम्पशन्स आपण करावीत तर आपल्याला काही प्रॉपर्टीज प्रूव्ह करता येतील. मग कोणती ऍसम्पशन्स, त्याला ऍक्शन्स म्हणलेलं आहे. ती ऍक्शन्स आपण दिलेली आहेत आणि तो अप्रोच आपण सेकंडरीसाठी वापरलेला आहे. ती ऍक्शन्स ही तुमच्या 9वीच्या पुस्तकामध्ये दिलेली आहेत. तीच ऍक्शन्स वापरून 9वी आणि 10वीचं मॅथमॅटिक्सचं जॉमेट्री ही सगळी डेव्हलप झालेली आहे. तर तो अप्रोच हा महत्वाचा अप्रोच आपल्या 9th स्टँडर्डच्या आणि 10th स्टँडर्डच्या पुस्तकामध्ये आणलेला आहे. पूर्वी तुमची कशी होती, 8वी पर्यंतची मेथड जी होती ती व्हेरिफिकेशन मेथड होती. व्हेरिफिकेशन मेथड म्हणजे काय, आत्ता सांगितलेलं उदाहरण सुद्धा की तुमच्या शिक्षकांनीच तुम्हाला सांगितलं, तुमच्या 6वीच्या शिक्षकांनी सांगितलं त्रिकोणाच्या 3 कोणांची बेरीज 180 अंश असते आणि तुम्ही त्याचं उत्तर म्हणजे मोजून वगैरे काढलं. 7वी मध्ये गेल्यावर तुम्ही काय केलं, तुम्हाला एक चॅप्टर होतं सर्कल. सर्कलमध्ये तुम्हाला काय दिलं होतं, परपेंडिक्युलर ड्रॉन फ्रॉम द सेंटर बायसेक्ट्स द कॉर्ड. ही प्रॉपर्टी तुम्ही 7वी मध्ये अभ्यासली. आता 9वी मध्ये तुम्ही तीच प्रॉपर्टी परत करता पण ती प्रूव्ह करता विथ द हेल्प ऑफ कॉन्ग्रुएन्सी ऑफ ट्रायंगल्स. हा जो फरक आहे हा फरक आहे प्रायमरी आणि सेकंडरी लेव्हलचा. आणि तिथे तुम्ही व्हेरीफाय केलं.
जरी ती प्रॉपर्टी स्टेट केलेली होती, ती प्रॉपर्टी 8वी पर्यंत तुम्ही 7वीत 8वीत स्टेट केलेल्या प्रॉपर्टीज फक्त व्हेरीफाय केल्या की बरोबर आहे ना, हे दोन्ही इक्वल आहेत का, एवढं पाहिलं. आता मात्र तुम्ही 9th स्टँडर्डमध्ये जे प्रूव्ह करता ते कॉन्ग्रुएन्सीनी प्रूव्ह करता. तिथे तुमच्या हातात कोणतंही डिव्हायडर, प्रोट्रॅक्टर काहीही नाही आणि तुम्ही त्याचं व्हेरीफाय करता ती प्रॉपर्टी प्रायमरीला आणि 9th आणि 10th मध्ये त्या प्रॉपर्टीज सगळ्या तुम्ही प्रूव्ह करता. म्हणजे प्रूफ्सचा समावेश हा सेकंडरी लेवलचा मॅथमॅटिक्समध्ये आहे. हा भाग तुम्ही सगळ्यांनी लक्षात ठेवायचा आहे. प्रूफ या शब्दाची आता तुम्ही भीती बाळगू नका, एवढं सांगण्यासाठी खरं माझा इथला उद्योग आहे की टेन्शन तुम्हाला सगळ्यांना कशाचं आहे मॅथमॅटिक्स मधलं, या प्रूफ या शब्दाचं आहे. तर 9th मध्ये आल्याबरोबर तुम्ही सगळीकडे ते सिद्ध करा, टू प्रूव्ह असं कुठेतरी वाचायला सुरुवात केलेली आहे. पण त्याचं टेन्शन न घेता तुम्ही पुढे जाऊ शकता. कसं जायचं ते आपण पाहूयात. 8वी पर्यंतचा जो भाग होता तो कशावर आधारित होता, नॉलेजवर आधारित. तुम्ही मॅथमॅटिक्सचं नॉलेज मिळवलं. कॅल्क्युलेशन्स ही खूप होती. कॅल्क्युलेशन्स इयर वाईज तुमची कॅल्क्युलेशन्सचे मार्क्स बदलत गेले. एखादं उत्तर नुसतं लिहिलं की तुम्हाला तिथे 1 मार्क मिळत होता. आता तुम्हाला ते उत्तर काढण्यासाठी जी प्रोसेस केली आहे त्या प्रोसेसला काही मार्क्स ठेवलेले आहेत आणि ते हाफ मार्क तुम्ही मिळून त्याचे संपूर्ण तुमचे मार्क्स ऍड होतात. आन्सर्सला महत्व होती. 9th आणि 10th मध्ये सुद्धा आन्सर्सला महत्व आहे. पण ती महत्व म्हणजे मेन्शुरेशन चॅप्टर मधलं आठवण करते की तुम्ही एरिया काढलात किंवा सरफेस एरिया व्हॉल्यूम काढलात. 10th मध्ये जाताना तुम्हाला सरफेस एरिया व्हॉल्यूम आहे. आता 9th मध्ये फक्त एरिया आहे. पण त्याचं एकक लिहिणं, युनिट लिहिणं, चौरस सेंटीमीटर ते लिहिणं, म्हणजे कुठे योग्य आहे हे लिहिणं, ह्या आन्सर्सला युनिट लिहून तुम्ही आन्सर्स लिहिणं हे अतिशय अपेक्षित आहे. आणि ती अपेक्षा पूर्वी नव्हती असं नाही, प्रायमरीला होती. पण आता मात्र त्याच्यावर आपल्याला खूप जोर दिलेला आहे की ते तुम्ही लिहिलंच पाहिजे. आता त्याला तुम्हाला पर्याय नाही. ते व्यवस्थित तुमचं आन्सर असणं हे इथे महत्वाचं आहे. अॅक्युरेसी तर महत्वाची आहेच. आणि इथे सेकंडरीचा जो भाग आहे तो म्हणजे लॉजिकल सिक्वेन्सिंग. तुम्ही जे काही लिहिता त्या पायऱ्यांनी तुम्ही उत्तर लिहिणं हे अपेक्षित आहे. तिथे अगोदर जी तुम्ही उदाहरणं केली त्याच्यामधला हा थोडासा फरक आहे. इथे स्टेटमेंट रिझन फॉर्ममध्ये तुमचं आन्सर असलं पाहिजे. प्रूफ्स त्याच्यामध्ये दिलेले आहेत. आणि अॅनालिटिकल थिंकिंग आता सेकंडरीला वाढलं पाहिजे. अॅनालिटिकल थिंकिंगचं आता मगाशी जे डेमोमध्ये उदाहरण दिलं तेच उदाहरण मला परत सांगायचं आहे की तुमचं अॅनालिसिस करता आलं पाहिजे की तो प्रॉब्लेम जो मगाशी दाखवला होता साइन 90चा 9th स्टँडर्ड मधला तो खरा प्रॉब्लेम आहे. 9वी मध्ये तुम्हाला ट्रिग्नॉमेट्री आहे आणि 9वी मध्ये जो ट्रिग्नॉमेट्रीचा मी सरळ उदाहरण 1 मार्कासाठी असं विचारू शकेन, साइन ऑफ 90 किती, ते विचारण्याच्या ऐवजी मी तो प्रश्न ट्विस्ट केला आणि तो प्रश्न थोडा हॉट केला. हॉट म्हणजे काय आपण पाहणार आहोत. पुढे जाऊया. टेक्स्टबुक्समध्ये आत्ताचं जे तुमचं टेक्स्टबुक आहे ते आणि 10th स्टँडर्डचं टेक्स्टबुक याचे ऍक्च्युअल 3 पार्ट्स आहेत. पहिला पार्ट हा कंटेंट पार्ट आहे. दुसरा पार्ट आहे त्याच्यामध्ये संपूर्ण रिव्हिजन आहे आणि प्रॉब्लेम सेट्स आहेत. आणि तिसरा जो भाग आहे तो म्हणजे हॉट्सचा भाग आहे. आता हॉट्स म्हणजे काय हे पण आपल्याला पाहिजे. तर बरेच पेरेंट्सलाही माहिती आहे की त्यांचे म्हणजे त्यांना स्वतःचा पण अनुभव असेल की फार पूर्वी काही क्वेश्चन पेपरमध्ये जे प्रश्न घातलेले होते ते प्रश्न काही हॉट नव्हते असं नाही. आता फक्त त्या डिफिकल्ट लेवलच्या क्वेश्चनची आम्ही नावं बदललेली आहेत, बाकी काही केलं नाही. थोडासं मिनिंग पण बदललेलं आहे. पूर्वी जे प्रश्न होते म्हणजे 85च्या अगोदर आपले जे पेपर होते त्याच्यामध्ये आम्ही ABC असे प्रश्न असायचे. ए म्हणजे सिंपल, बी म्हणजे मीडियम आणि सी म्हणजे कॉम्प्लिकेटेड. आता नंतर आम्ही जो भाग बदलला तो 95 मध्ये खरा आणला, त्याला ABCD लेव्हल्स असं दिलं क्वेश्चन्सला. डी म्हणजे हायर डिफिकल्टी लेव्हलचे प्रॉब्लेम. आणि त्याचा सगळ्या पेरेंट्सनी, टीचर्सनी आणि मुलांनी धसका घेतला. प्रॉब्लेम काही बदलले नाहीत. पूर्वी सुद्धा डिफिकल्ट लेवलचे प्रॉब्लेम होते, आत्ताही आहे. माझं असं म्हणणं आहे मी त्याचा शब्दांचा प्रयोग बदलला आणि डी हा शब्दांचं जे टेन्शन होतं त्याचे खूप म्हणजे काय काय आम्हाला त्याचं फेस करावं लागलं हे वेगळीकडे कुठेतरी मी बोललेली पण आहे की त्याच्यासाठी आम्ही काय केलं 2003ला जेव्हा न्यू सिलेबस तयार केलं त्यावेळेला आम्ही डी हा वर्ड काढून टाकला. फक्त तो शब्द काढला. प्रॉब्लेमची डिफिकल्टी लेवल जी हायरार्की होती ती तशीच ठेवली आणि आम्ही पुस्तकं तयार केली. त्याच्यानंतर आम्ही आता एक कन्सेप्टच वेगळी आणली, जी कन्सेप्ट ही कन्स्ट्रक्टिव्हिस्ट अप्रोचमध्ये आहे.
की प्रोसेसला महत्व आहे. एनसीएफ 2005 मध्ये त्याच्यावर भर दिलेला आहे आणि त्याच्यामध्ये तुमचं जे थिंकिंग मुलांचं वाढावं, प्रॉब्लेम दिल्यानंतर अॅनालिटिकल माइंड त्यांचं तयार होण्याचं जरुरीचं आहे. कारण आता सध्या काय होतंय तुम्हाला माहिती आहे की उतरवणं फक्त आहे. मुलं स्वतः प्रॉब्लेम सोडवत नाहीत. मी दिलेला प्रॉब्लेम मी वर्गामध्ये घातला की आपल्या क्लासच्या सरांपुढे टाकायचा किंवा घरी पालकांना विचारायचा, हे आत्रेबाईंनी दिलंय हा प्रॉब्लेम. माझं म्हणणं असं आहे की वर्षभरात तुम्ही सोडवा ना, पण तो प्रॉब्लेम सोडवण्यासाठी तुम्ही काय काय थिंकिंग केलं हे कळू देत आम्हाला. आणि ही थिंकिंग प्रोसेस मुलांची वाढवणं किंवा त्यांचं अॅनालिटिकल माइंड तयार करणं, ते प्रॉब्लेमचा विचार कसा करायचा हे सांगणं, हे खरं काम आहे. आणि त्याच्यावरून हॉट्स हा शब्द इथे आणला, हायर ऑर्डर थिंकिंग स्किल, त्याची डेव्हलपमेंट. आणि म्हणून हे हॉट प्रश्न आपण घातलेले आहेत. तर त्या हॉट या शब्दाचं तुम्ही टेन्शन पण घेण्याचं कारण नाहीये. त्याचे प्रश्न कसे आपण तयार ते बघूयात. पुस्तकामध्ये आता एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन काही दिलेली आहेत, 9th मध्ये पण आहे आणि 10th मध्ये पण आहे. ती जी इन्फॉर्मेशन आहे, काही बॉक्सेस आहेत, तर आता 9th स्टँडर्डमध्ये ते बॉक्सेस नीट वाचा. ही जी माहिती आहे एक्स्ट्राची ती तुम्हाला नेटवर कुठेही मिळू शकते. तुम्ही एक्सप्रेशन हा शब्द नुसता गुगलवर टाकला की तुम्हाला वाटेल ते मिळतं. पण एक्सप्रेशन हे लँग्वेजच्या संदर्भात आहे का मॅथमॅटिक्सच्या संदर्भात आहे, हा फरक तर तुम्हाला कळायला पाहिजे. आणि ती जे शब्द आहे त्याचं मिनिंग कळणं, त्याच्या वेगवेगळ्या भूमिकांमधून तो शब्द समजावून घेणं, म्हणजे मगाशी जोशी मॅडमनी सांगितलं तसं की त्यातला अर्थ समजला पाहिजे, तर त्या शब्दांचं तुम्हाला महत्व कळेल. अशा प्रकारची तुम्ही भूमिका ठेवून त्याचा अभ्यास करणं जरुरीचं आहे. तर तो जो भाग आहे तो पुढच्या वर्षीचा म्हणजे सेकंड सेमिस्टरच्या भागापर्यंतच ते सगळे बॉक्सेस तुम्ही वाचा. त्याच्या पुढे म्हणजे तुमचं आत्ताचं जे एम आहे ते सगळ्यांचं एम आहे 1 मार्च 2014, कारण त्याच्यासाठी ही सगळी तयारी आपण करत आहोत. तर त्या 14 मध्ये तुम्ही अगोदर जे पुढच्या वर्षीचा सेमिस्टर 1चा भाग आहे तिथपर्यंत बाकीचं सगळं वाचा आणि नंतर मात्र तुम्ही परीक्षार्थी व्हा, तोपर्यंत विद्यार्थी राहा. अशा प्रकारची रचना आम्ही पुस्तकात केलेली आहे. तर त्या बॉक्सेसचा अभ्यास पण तुम्ही करणं जरुरीचं आहे. त्याच्यावर परीक्षेत प्रश्न येणार नाहीत हेही सांगते. बॉक्सेस फॉर थिंकिंग ते पण आहेत. आमच्या संपूर्ण टेक्स्टबुकमध्ये कन्स्ट्रक्टिव्हिस्ट अप्रोच घातलेला आहे. पालकांनाही लक्षात येईल की पूर्वीची टेक्स्टबुक्स कशी होती आणि आत्ताची कशी होती. हाही बदल तुमच्या लक्षात आलेला आहे की आता डायलॉग मेकिंग लँग्वेज त्याच्यात दिलेली आहे. आम्ही एखादं रीत सांगायची असेल किंवा कृती सांगायची असेल तर ती कृती आम्ही संपूर्ण पॅरेग्राफमध्ये दिलेली नाही, तर आम्ही काही फ्लोचार्ट मार्फत त्याची कृती दिलेली आहे. हा पण एक नवीन भाग आहे की विद्यार्थ्यांना तो लवकर कळावा आणि रोट मेमरी किंवा रोट लर्निंग न करता त्यांना वेगवेगळ्या मार्गातून अध्ययन त्यांनी करावं अशी अपेक्षा आहे. आणि कन्स्ट्रक्टिव्हिस्ट अप्रोचचा मिनिंग आता दोन्ही सरांनी प्रधान सरांनी सांगितलं, जोशी मॅडमनी, आम्ही चौघांनी त्याच्यावर खूप काम केलेलं आहे. कन्स्ट्रक्टिव्हिस्ट अप्रोचला मराठीमध्ये जो शब्द आणलाय म्हणजे खरा त्याचा अर्थ आहे रचनावाद, पण त्याच्यासाठी म्हणजे एज्युकेशनमध्ये कन्स्ट्रक्शन ह्याच्यासाठी ज्ञानरचनावाद हा शब्द मी आणलाय की हा ज्ञानाच्या संदर्भात तो आहे, म्हणून तो भाग आम्ही त्याच्यामध्ये बदलला आणि म्हणून ज्ञानरचनावाद त्याच्यानुसार ही आपली टेक्स्टबुक्स पण तयार झालेली आहेत आणि आपली इव्हॅल्युएशन सिस्टीम पण त्याच्यामध्ये येणार आहे. ती कशी येणार आहेत पाहूयात. नेक्स्ट वन. ही कन्स्ट्रक्टिव्हिस्ट अप्रोचचा बेस काय आहे तेवढा फक्त इथे सांगणार आहे की डिस्कवर प्रिन्सिपल्स फॉर देमसेल्व्स, स्टुडंट्स कॅन लर्न ऑन देअर ओन. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या स्ट्रॅटेजीज आहेत, त्या स्ट्रॅटेजीज कशा करायच्या, कसा अभ्यास करायचा. म्हणजे आमचं म्हणणं असं आहे की मुलांनी एखादा प्रॉब्लेम मी गणिताचा घातला 9th मध्येच ही सुरुवात करा. पुस्तकामधले प्रॉब्लेम सोडवताना तुम्ही प्रॉब्लेम पहिला लिहा. कोऑपरेटिव्ह लर्निंग आम्ही म्हणतो. पहिलं स्वतःला येतंय का नाही बघा. स्वतःला नाही आलं तर तुम्ही ग्रुपमध्ये चर्चा करा. हे ग्रुपमध्ये चर्चा आता राहिलीच नाही. ते फक्त म्हणजे मला वाईट वाटतं की वर्गामध्ये गेल्याबरोबर आमचे फक्त विद्यार्थी काय करतात, फळ्यावरचं उतरवतात आणि ते मला कुठेतरी बंद करायचंय. उतरवणं नको. म्हणजे मी तर शिक्षकांना म्हणते तुम्ही एकही वाक्य उतरून देऊ नका. त्यांनी अडलं तरच तुम्ही त्यांना मदत करा, पण वेळेअभावी ते शक्य होत नाही. आम्हाला कुठेतरी आम्ही कमी पडतोय आणि याच्यासाठी ज्या स्ट्रॅटेजीज बदलायच्या त्या स्ट्रॅटेजीज मधली पहिली स्ट्रॅटेजी आहे कोऑपरेटिव्ह लर्निंग
की प्रॉब्लेम पोच केल्याबरोबर मुलांचं डिस्कशन व्हायला पाहिजे. मी काय वापरीन त्याच्यामध्ये, काय वापरणार नाही. एखादा प्रॉब्लेम मी जर क्वाड्रिलेटरलशी रिलेटेड असेल तर मला काय वापरायचं नाही हे कळलं पाहिजे, की हा प्रॉब्लेम याच्याशी रिलेटेड नाही, त्याच्याशी रिलेटेड नाही. म्हणजे एलिमिनेशन मेथड ऑफ लर्निंग ही सुद्धा खूप महत्वाची आहे. मग तुम्ही त्या प्रॉपर प्रॉपर्टीजवर येता आणि तशा प्रॉपर्टीचं थिंकिंग सुरू करणं हे तुमचं या वर्षीचं काम आहे. आणि ते तुम्हाला पुढच्या वर्षी खरोखरच स्वतःच्या अभ्यासाला वेळ नाहीये आणि म्हणून ती डेव्हलपमेंट तुम्ही आत्ता करा. ओपन एंडेड प्रॉब्लेम्स त्याच्यामध्ये आहेत. ओपन एंडेड प्रॉब्लेम्स बोर्डामध्ये सुद्धा येणार आहेत हे लक्षात ठेवा. आत्ता तुम्हाला 9th स्टँडर्डमध्ये एक प्रश्न आहे, म्हणजे एक कन्सेप्ट आहे की ट्रँगल दिल्यावर त्याच्या मीडियन्स काढायच्या, अल्टिट्यूड्स काढायचे, परपेंडिक्युलर बायसेक्टर्स काढायचे आणि त्याच्यावर त्याचे पॉइंट ऑफ कंकरन्स हा काय आहे हे शोधायचं. त्याच्यावरच्या प्रॉपर्टीज 9th स्टँडर्डच्या पुस्तकात आहेत. मी हाच प्रॉब्लेम 10वीच्या एका प्रिलिमला घातला होता. प्रॉब्लेम घातला पण तो ओपन एंडेड क्वेश्चन होता. ड्रॉ एनी ट्रँगल, ड्रॉ मीडियन्स अँड व्हॉट इज द नेम ऑफ दॅट पॉइंट ऑफ कंकरन्स. मला अपेक्षा एका शब्दाचीच होती की त्यांनी ड्रॉ करावा आणि फक्त मला सेंट्रॉइड हा शब्द करावा, 1 मार्क. पण ज्या वेळेला प्रिलिम मध्ये मी गेल्या 2 वर्षापूर्वी हा प्रश्न घातला त्यावेळेला इतकं वादळ असं एकदम, हे कसं काय, ट्रँगलची मापच दिली नाही, मी कसं काढणार, गरज आहे का ट्रँगलची माप द्यायची. फॉर एनी ट्रँगल जर म्हणलेलं आहे, कारण आम्हाला सवयच नाहीये अशा प्रकारचं थिंकिंग करण्याची की कुठलाही ट्रँगल मी काढला तरी मला मिळणारी प्रॉपर्टी हे त्याच्यावरचं जे कन्क्लुजन आहे ते सगळीकडे सारखं असणार आहे. करू दे ना. मला एक तर शिक्षक म्हणल्यामुळे बाई सगळेच जण मग लघुकोन काढतील, लघुकोन त्रिकोण काढतील, म्हणजे काढू दे ना. तुम्ही काढल्याने काय, म्हणजे शिक्षकांचे सुद्धा असे मला वेगळे रिप्लाय आले की म्हणजे मला अपेक्षा होती की त्यांनी कोणताही त्रिकोण म्हणजे ऑप्टिव्ह अँगल ट्रँगल त्यांनी काढावा अशी अपेक्षा होती खरं एनी ट्रँगल म्हणल्यावर. पण मी अपेक्षा करण्याची कारण काय, मग काटकोन त्रिकोणामध्ये बाई ते असं होईल तसं होईल, म्हणजे करू दे ना. आपण मुलांना थोडासा विचार करण्यासाठी संधीच देत नाही. इतकी घाई आहे आपल्याला प्रत्येक गोष्टीची, आपण मुलांना थिंकिंगला वाव देत नाही, शिक्षक आणि पेरेंट्स. आणि दुसरं एक मला इथल्या या निमित्ताने एक सगळ्या पेरेंट्सला विनंती करायची आहे की आमचे विद्यार्थी हे खरोखरच तयारीचे आहेत. आमचं ह्याचं चुकत असेल काही, म्हणजे आमचे 9वी 10वीचं मॅथमॅटिक्स आमच्या मुलांचं सगळं तयार आहे. आम्ही चुकतो कुठे, बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार, बाकी आमचं काही चुकत नाही. आणि ते का, त्याचं कारण म्हणजे आमचं थोडं लक्ष नसतं. आमच्या विद्यार्थ्यांचं माइंड जे आहे ते थोडं डिस्टर्ब असतं, त्याच्यामुळे जिथं दिलेला असतो की फरक काढा, आम्ही बेरीज करून ठेवतो आणि तेवढंच चुकतं. प्रॉपर्टीजमध्ये चुकत नाही, फॉर्म्युल्यामध्ये चुकत नाही, काही नाही. तर पालकांनी ज्या वेळेला तुम्ही त्यांच्या शेजारी बसून अभ्यास घ्याल त्यावेळेला कृपया तुम्ही त्यांची वह्या पाहत असाल त्यांना म्हणू नका एवढं कसं येत नाही तुला, हे कोणी म्हणू नका. त्यांना थोडंसं पुशअप करा म्हणजे ते पुढे जातील. कारण आपल्याला इतकी घाई असते की हा प्रॉब्लेम या मुलाला इमिजिएट आला पाहिजे. आणि म्हणून आमचं म्हणजे प्रत्येक विद्यार्थी हा तेवढ्या कपॅसिटीचा असतो असं नाही, त्याचं लक्ष नसतं, काही वेळेला दुर्लक्ष होतं. वर्गामध्ये जो टॉपिक शिकवला जाईल तर तो टॉपिक मध्ये थोडी गॅप पडते त्यांच्या आकलनामध्ये आणि ते मग परत कसं शिकणार हा प्रॉब्लेम निर्माण होतो. आणि म्हणून अशा ज्या मीडिया आहेत, म्हणजे माय एसएससीनी जो उपक्रम केलाय त्याचं मला समर्थन करायचं आहे की ज्या वेळेला तुमच्याकडे असं पॅकेज असेल त्यावेळेला समजा ही कन्सेप्ट त्यावेळेला वर्गात कळालेली नसेल तर तुम्ही ती वेबसाईट ओपन करून ते व्हिडिओज पाहून तुम्हाला त्या कन्सेप्ट परत समजावून घेता येतील. ह्याचा फायदा तुम्ही घ्या. आणि ह्याच्यासाठी हे सगळे मीडियाचे इतर लोक जे आहेत ते खूप उत्सुक आहेत. तुमच्या या सगळ्या बाबतीच्या गोष्टींचं निरीक्षण करून हा सगळा उपद्व्याप केलेला आहे. तर त्याचा फायदा तुम्ही निश्चितपणे घ्या आणि आपले गुण वाढवण्यासाठी याचा फायदा निश्चित होणार आहे. पूर्वी पॅसिव्ह रेसिपियंट्स होते, आता ते ऍक्टिव्ह झालेले आहेत. हाही भाग महत्वाचा आहे ती कन्स्ट्रक्टिव्हिस्ट अप्रोचमध्ये. आणि टीचरची, पेरेंट्सची भूमिका ही फॅसिलिटेटरची आहे. त्यांनी फक्त मुलांना फॅसिलिटीज निर्माण करून द्याव्यात, त्यांना द्याव्यात, असं वापर तसं वापर आणि त्यांना स्वतःला तयार करावं अशी अपेक्षा आहे. नेक्स्ट वन, हॉट्सचं आता आपण पाहिलं, त्यातलं पहिलं वाक्याचं मला एक्सप्लेनेशन द्यायचं. रिलेटिव्ह टर्म आहे. हॉट्स ही रिलेटिव्ह टर्म आहे. मला एखादा प्रॉब्लेम
दिलेला असेल तर तो मी म्हणाल की किती अवघड आहे, तुम्ही म्हणाल हे काय एवढं येत नाही, काय सोपं आहे, कोणी ठरवायचं आहे, ही रिलेटिव्ह टर्म आहे. अवघड आणि सोपं हे आपण डिस्क्राईब करू शकत नाही, त्याची डेफिनेशन देता येत नाही. हे कशावर अवलंबून असतं तर तेही महत्वाचं आहे की तुमचं थिंकिंगवर ते अवलंबून आहे आणि तुम्ही प्रिव्हियस एक्सपिरियन्सेस जे घेतलेले आहेत त्याच्यावर ते अवलंबून आहे. ते हॉट जे आहेत ते लेंदी नाहीत आणि फक्त ट्रिकी असणार आहेत, ऍप्लिकेशन बेस्ड आहेत आणि हाऊ टू टॅकल द प्रॉब्लेम हे महत्वाचं. क्रिएटिव्ह थिंकिंगसाठी काय काय करावं लागतं तेही प्रिव्हियस एक्सपिरियन्सेस मी म्हणलं की मागील इयत्तांमधले गणित हे कंटिन्युअस तुम्हाला लर्निंग आहे. म्हणजे मागच्या प्रॉपर्टीज तुम्ही पुढे विसरून चालत नाही, हे संपूर्ण तुम्हाला पुढे पुढे न्यायचं असतं आणि त्या प्रॉपर्टीज यूज करायच्या असतात, तो भाग आहे.